डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिला पोलीस कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते। पोलिसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला। या झडतीत तिच्या कपाटात 75 लाखांचे सोने, बिलाची व्हाउचर आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली। एवढे सोने सापडले असले तरी पोलिसांनी याची माहिती जाहीर का केली नाही याचीही चर्चा होत आहे। मनीषाला गुरुवारी तपासणी करता वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणले होते। तिच्या केबिनची झडती घेतली, ती वापरत असलेला संगणक जप्त केला, कपाटही तपासले। या कपाटात तिने ठेवलेले 75 लाखांचे सोन्यांचे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली। एवढ्या प्रमाणात सोने सापडल्याने पोलीस अचंबित झाले होते। सोन्याबरोबरच बिलाची व्हाउचर आणि काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली। एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने सापडले असले तरी पोलिसांनी याची माहिती माध्यमांना का दिली नाही? तपास कामात याचा उल्लेख केला आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय। मनीषाचे कपाट तपासताना काही साक्षीदार आणि पंचही हजर होते, त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांची अत्यंत विश्वासू असलेली मनीषा गेल्या 20 वर्षापासून वळसंकर कुटुंबियांच्या अत्यंत जवळची होती। सध्या कर्मचाऱ्यांपासून ते हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांपर्यंत तिने मजल मारली। या काळात तिने प्रचंड पैसा मिळवला, हॉस्पिटलच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली, कोट्यवधींचा बंगला बांधला, तिचे राहणीमान बदलले होते। ती सोन्यांमध्ये गुंतवणूक करत होती। नवऱ्यापासून लपवून ती सोने हॉस्पिटलमध्ये कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवत होती। याची चर्चा पूर्वीपासून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती।